कारण एकदा जर का आपल्याला चुकीचं वागून स्वतःची चूक लपवण्यासाठी लोकांची सहानुभूती घ्यायची सवय लागली ना, मग ती सवय एक ना एक दिवस आपल्याला मातीत घेऊन जाते. माझा एक मित्र होता जो भरपूर सगळ्या चुकीच्या गोष्टी करायचा, पण त्याच्या आयुष्यामध्ये एक क्वालिटी होती, तो कधी खोटं बोलत नव्हता. आणि त्याची जी ती क्वालिटी होती ना, ती जबरदस्त क्वालिटी होती. काही होऊ द्या, सगळ्या गोष्टी मान्य करायचं, मी असं केलंय, मी तसं केलंय, माझ्यामुळे झालंय, हे झालंय, ते झालंय, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये ना ते बॅगेज नव्हतं खोटं लपवण्याचं. तो 24 तास फ्री राहायचा, कारण तो खरं बोलत होता. जर ही क्वालिटी आपल्यामध्ये असेल ना, तरच ऍक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामध्ये खूप मोठे बनू शकतो, खूप मोठे बनू शकतो. जगाच्या नजरेत झालेलो आहे ना, स्वतःच्या नजरेमध्ये मोठं होत असतो. अजून एक भाव असतो आयुष्यभर की मी प्रामाणिकपणे जगलोय, आणि तो भाव आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद देत असतो, आणि ती असते आपली खरी कमाई. तीच गोष्ट आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान देत असते. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. होऊ द्या चुका, पण त्या चुका मान्य करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस आपण मान्य करायला लागतो ना, त्यावेळेस आपणच आयुष्यामध्ये सुखी राहायला लागतो. जास्त बॅगेज नाही राहत. लोक आपल्यावर अंतःकरणापासून प्रेम करायला लागतात, आणि ते सगळ्यात मोठं सुख आहे आयुष्यामध्ये, खूप.